श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा कोल्हापूर जिल्हा कार्यवाह तसेच कोकण प्रांत प्रमुख ज्यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्हा या तिन्ही जिल्ह्यांचा प्रांत प्रमुख म्हणून नियुक्ती किंवा मला जाहीर केलेला आहे। श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान म्हणजे आपल्या तरुण पिढीला शिवरायांच्या पायाशी नेणं आणि शिवरायांची स्फूर्ती प्रेरणा आणि आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन भविष्यामध्ये देव देश धर्मासाठीच जगणं ही प्रेरणा निर्माण व्हावी म्हणून ज्या ज्या ठिकाणी शिवराय गेले त्या त्या ठिकाणी या पिढीने न्यावं व एक उत्तम मार्ग जीवनाचा त्यांना द्यावा असे आपल्या संघटनेचं वैशिष्ट्य आहे किंवा उद्दिष्ट आहे। यासाठी संघटनेने संकल्प आखला की महाराष्ट्राच्या बाहेर शिवरायांनी जिथे जिथे गेले आणि आपल्या भगव्या झेंड्याचं अस्तित्व दाखवलं मग तो गोवळकोंड्याचा किल्ला, सुरत, जिंजीचा किल्ला, तर पानिपत ठिकाणी मराठी गेले तर त्या त्या ठिकाणी मोहिमा नियोजित करण्याचं काम श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या माध्यमातून छत्रपती श्री उदयन महाराज भोसले यांचा आशीर्वाद व संस्थेचे संस्थापक माननीय श्री नितीनदादा चौगुले सांगली यांच्या आधिपत्याखाली या मोहिमा निघत असतात। गतवर्षी गोवळकोंड्याला मोहीम होती तर एक 7,000 संख्येने आम्ही गोवळकोंड्याच्या किल्ल्याला गेलो। तिथल्या किल्ल्याचा तो आढावा बघितला तर तिथं ऐतिहासिक अंकांचा आम्हाला इतिहास आठवल्यानंतर अंगावर शहारे मारले की इतक्या लांब राजाने आपलं जे कर्तृत्व दाखवण्याचं काम ज्या कुतुबशहापुढे केलं खरोखरच अंगावर रोमांच आणणारं ते वातावरण होतं। त्यावेळी 7,000 लोक भगवा झेंडा अंगावर घेऊन त्या गोवळकोंड्याच्या किल्ल्याचं दर्शन घ्यायला गेलो। त्याच्यावरची पहिली मोहीम होती आमची पानिपत। त्या पानिपतचा रणसंग्राम मराठ्यांनी गाजवला। त्या पानिपतच्या लोकांनी आम्हाला तिथं जे भरभरून दाद दिली खरोखरच आमच्या स्वागतासाठीच जणू काय तिथं ते उभे होते असं वातावरण होतं। आणि येत्या 2 फेब्रुवारीला आम्ही सुरत ज्या शाहिस्तेखानानं स्वराज्याची धुळधाण केली होती आणि तो लाल महाल घेऊन बसला होता त्या शाहिस्तेखानाला या 2 लक्षाच्या फौजेचा कडा तोडून राजाने घुसून मारला। तो शाहिस्तेखान उजळतात पळून गेला दिल्लीच्या दिशेने। तर स्वराज्याची धुळधाण करून स्वराज्याचं नुकसान त्याने केलं होतं पण ज्यानं नुकसान केलं त्यानंच ती भरपाई करायला पाहिजे हे जे सूत्र आहे त्या सूत्रानुसार जसं दिल्लीचा मुघल सम्राट त्याची आर्थिक राजधानी होती सुरत, जसं सध्या देशाची राजधानी जरी दिल्ली असली तर देशाची आर्थिक राजधानी ही मुंबई आहे तसं त्यावेळेला दिल्लीच्या मुघल सम्राटाची आर्थिक राजधानी सुरत होती आणि म्हणून राजाने सुरतेवर स्वारी करायचं ठरवलं। आपलं जेवढं नेलंय ते सहज आपण आणूया तर ते स्वराज्य उभारलं जाईल। कारण या स्वराज्य उभारण्यासाठी पहिला बलिदान दिलं ते बाजी पासरकरांनी पुरंदरच्या पायथ्याला, दुसरं बलिदान दिलं वीर शिवीर शिवा काटके आणि पन्हाळ्याच्या पायथ्याला, तिसरं बलिदान दिलं बाजीप्रभू देशपांडे त्यांचे सख्खे भाऊ फुलाजीप्रभू देशपांडे हे पावनखिंडीमध्ये गेले। अशा अनेक मावळ्यांनी बलिदान देऊन जे स्वराज्य उभारणी केलंय त्याचं दुर्धाण करून कोण जर जात असेल तर त्याची सहज वसुली केली जाईल तर ते स्वराज्य कमी काळात उभारलं जाईल। आणि म्हणून सुरतेवर स्वारी केली। ती स्वारी इतकी जबरदस्त होती इतिहासामध्ये उल्लेख केलेला असा आहे की अंगावर रोमांच उभा राहतात आणि जेवढा आपल्याला पाहिजे होतं तेवढी वसुली केली आणि तिथे सुरतेची स्वारी करून जे काही तिथं स्वराज्यासाठी सगळं आणलं ते विसापूर गडावर ठेवण्यात आलं। विसापूरगड आणि लोहगड याला स्वराज्याची तिजोरी म्हणतात। जसं आपल्या घरामध्ये मौल्यवान वस्तू ठेवायला तिजोरी लहान असते कारण आपला संसार लहान आहे। छत्रपतींचा संसार म्हणजे उभं हिंदुत्व महाराष्ट्राने महाराष्ट्राबाहेर न्यायचं होतं आणि म्हणून त्यांच्या स्वराज्याची तिजोरी दुर्ग लोहगड आणि दुर्ग विसापूरगड या गडावरचा सगळा खजिना ठेवला आणि राजे राजगडी आले आणि तिथून पुढे स्वराज्याचा राज्यकारभार चालवला। आणि अशा पद्धतीने शिवछत्रपतींनी जे काय स्वराज्याचा कारभार केला, ज्या पद्धतीने स्वराज्य उभारण्याचं काम केलं त्यामध्ये तर शिवरायांच्या पायाशी जाऊन भविष्यात आपल्या त्यांच्या मार्गाने जायचं असेल तर छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेले जे भूभाग असतील तिथं आपण गेलं पाहिजे। आणि म्हणून त्यासाठी एकच उत्तम मार्ग तो म्हणजे मोहीम होय। म्हणून यावेळची मोहीम सुरत आहे। सुरतेच्या मोहिमेला श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आम्ही जाऊन लोकांना त्या मोहिमेमध्ये येण्याचा आग्रह धरलेला आहे।